सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे येथील गुरुद्वारा हिंसाचार आणि अडवणूक प्रकरणी अटकेत असलेल्या मुख्य आरोपी रणवीर सिंग सुखदेव सिंग खालसा याच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे। धुळे पोलिसांनी केलेल्या तपासात आरोपीच्या गुरुद्वारातील निवासातून मोठ्या प्रमाणात जिवंत कारतुसे आणि मॅगझिन जप्त करण्यात आले असून या प्रकरणी त्याच्यावर शस्त्र अधिनियम अंतर्गत नवीन गुन्हा दाखल करण्यात आलाय। 5 जानेवारी 2024 रोजी घडलेल्या हिंसाचार प्रकरणी रणवीर सिंग खालसा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे। पोलिसांनी त्याच्या गुरुद्वारातील घराची झडती घेतली असता पोलिसांना धक्कादायक पुरावे मिळाले। यामध्ये 8 8 जिवंत गोळ्या, 45 35 जिवंत पिस्तूल कारतूस, मॅगझिन, 2 रिकामे मॅगझिन या बेकायदेशीर शस्त्रसाठा प्रकरणी आरोपीवर शस्त्र अधिनियम कलम 325 अन्वये नवीन गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे। या गुन्ह्यात तपास करण्यासाठी त्याला पुन्हा जेलमधून ताब्यात घेतले जाणार आहे। धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी अतिरिक्त कलम धुळे शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलाय। या कलमाअंतर्गत देखील आरोपीला पुन्हा अटक करण्याची प्रक्रिया पोलीस राबविणार आहे। धुळे जिल्ह्याच्या गुरुद्वाराच्या हिंसाचारासंबंधी आपण 2 गुन्हे दाखल करण्यात आले होते। त्यातील एका गुन्ह्याच्या अनुषंगाने आपण आरोपी रणवीर खालसा याच्या घरझडतीमध्ये आपण केली असता त्याच्यामध्ये आपल्याला 8 SLRच्या साधर्म्य दाखवणारे काही राऊंड्स मिळालेले आहेत। त्याचप्रमाणे आपल्याला 35 हे 9mm राऊंड्स आपल्याला इथे मिळालेले आहेत आणि 2 देसी बनावटीच्या मॅगझिन्स आपल्याला मिळालेल्या आहेत। त्या अनुषंगाने काल धुळे शहर पोलीस स्टेशन येथे आपण नव्याने 325 आर्म्स ॲक्ट हा एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आरोपी रणवीर खालसा हा सध्या ज्युडिशियल कस्टडीमध्ये आहे। त्याला लवकरच आम्ही या गुन्ह्यामध्ये अटक करणार आहोत। त्याचप्रमाणे गुरुद्वारामध्ये इतर लोकांना अडवणूक करणे यासाठी देखील आपण एक गुन्हा 3/26 धुळे शहरमध्ये आपण दाखल करण्यात आला होता। तर त्याच्यामध्ये काल नवीन 299 BNS कलम हे देखील ॲड करण्यात आलेले आहे आणि त्याची देखील कारवाई आपण याच्यामध्ये करणार आहोत। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। एक बात कह दूं, ये वीडियो हर किसी के लिए नहीं है। अगर आप सोचते हैं कि आप YouTube देखकर ट्रेडिंग सीख जाएंगे तो ऑनेस्टली ये वीडियो आपके लिए नहीं है। ट्रेडिंग सिर्फ एक बाय सेल का गेम नहीं है। यहाँ पर चाहिए डिसिप्लिन, रियल नॉलेज और पेशेंस। आपको नॉलेज रील्स से नहीं ट्रेनिंग से मिलता है और हम उन्हीं के लिए हैं जो ट्रेडिंग सीखना चाहते हैं। प्राइस, एक्शन इंडिकेटर और इमोशन कंट्रोल हम आपको सिखाना चाहते हैं। हमारी ट्रेनिंग शुरू होती है सिर्फ 5000 से। ऑफलाइन और ऑनलाइन दोनों ऑप्शंस में आप ट्रेडिंग सीख सकते हैं। अगर 5000 इन्वेस्ट करने में प्रॉब्लम है तो फिर ट्रेडिंग में करियर करने का आइडिया छोड़ दीजिए। अगर आप सीरियस हो, ट्रेडिंग के स्किल को बिल्ड करना है, साइड इनकम बनाना है, आपका फ्यूचर सिक्योर करना है तो स्टॉल मत करो। फॉर्म भरिए, ट्रेनिंग लीजिए और सही तरीके से ट्रेडिंग के अपने स्किल्स को बेटर कीजिए। और स्क्रॉल करने वालों का क्या है, वो तो शॉर्टकट ढूंढ ही लेंगे। मार्केट उनका भी ख्याल रख लेंगे।